राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणामध्ये सत्य बाहेर आल्यास भूकंप होईल, कारण या प्रकरणात अनेक मोठे लोक सामील आहेत असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंग यांनी केलेलं आहे। देखिए, अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है, कभी समय आएगा तो बोलेंगे। तर राम मंदिराच्या दानपेटीचे चोर कोण असा सवाल संजय राऊतांनीही आता उपस्थित केलाय। राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदी मतं मागतात, मग दानपेटी चोरीवर मोदी गप्प का आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तर राऊतांच्या आरोपांवर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। दोषींवर कारवाई होईलच, पण राऊतांनी यावर बोलूच नये। ठाकरे सेना कबरीवर माथा टेकवते असं नवनाथ बन म्हणतात। श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक आहे। 5 कोटी रुपयाचा अपहार झाला, हे या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? राम मंदिराची, त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे। मग हे घरातले चोर आहेत का? या दानपेटीचे चोर कोण? त्यात कोणाचा हात आहे? नरेंद्र मोदी ज्यांनी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये फार मोठं राजकारण करून भाजपला मतं मागितली, त्या विषयावर का गप्पा आहे? या प्रकरणात काही चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, परंतु संजय राऊतांना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? उभाटा गटानं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी राम मंदिरात जाण्यापेक्षा औरंगजेबाच्या कबरीवर जाणं पसंत केलंय। त्यांना पूजेसाठी बोलवलं, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून राहिले, परंतु अयोध्येला गेले नाहीत। आता देखील राम मंदिराला ते दर्शनाला जातील का मला शंका आहे, कारण त्यांना राम मंदिरपेक्षा औरंगजेबाची कब्र, अफजल खानाची कब्र जास्त प्रिय आहे। त्यामुळे ते अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला नक्की जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।